फायनली पोहोचलोय आम्ही बीचवर. बीमार आदमी. चला हम खाना खाएंगे. मी जेवण मी काय चाललंय रे तुमचं? त्याला झोपत नाही आता पोरींशी बोलत आहे कधीपासून. आता आपण ब्रश केलाय. रॉयल एंट्री गोवा थिवीम मध्ये. तर मित्रांनो बघू शकता सगळी डरपक मी एकटाच पाण्यात उतरलोय. बघा कोण उतरले का? एवढा थंड पाणी येतं मी का शेर दिन. आणि बघू शकता एक भाजी बनवायला 17 हात लागल्यात. म्हणजे गोव्याला आणि आता आणि आपली पोरं बघा काहीतरी गप्पा मारतात. प्लॅनिंग गोवा. चला आम्ही जाणार गोव्याला मस्तपैकी एन्जॉय करतो. आम्हाला कोच भेटलेला आहे आम्हाला. तर आता आम्ही चढतो. बघू शकता आम्ही इकडे पोहोचलेले आहेत. आता कृपया करून हो जा सगळे मी पण थकलोय. चला हम खाना खाएंगे. मी जेवण मी रील्स चालायचं त्याला ऍक्टिंग जमते. हा चला आता आपण एंटर करूया मध्ये. आमचे शान आणि पिरतेस हो बघूया आता आम्ही आमचा हो गाईज आम्ही आता शूट केला जाम आणि अजून करतील मजा येईल. असं सपोर्ट करत राहा. तुम्ही व्लॉग आदित्य भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नाही तर मित्रांनो हे बघा आमची पोरं भूकाडलेली सगळी आहे बघा. आता जेवतो मस्त तोडतो. काय आहेत रे हे? हात भाकऱ्या आहेत आणि चिकन. व्हेज नाही नॉनव्हेज आहे मित्र. आणि ही आमची बिर्याणी. चला आम्ही खातो आता नंतर भेटू. खाताना व्हिडिओ नाही. चला खाऊया बघा चिकन. तर मित्रांनो बघू शकता आम्ही बिर्याणी आणली ती खाली. आणि आता होममेड बिर्याणी आयुषने आणली होममेड वाली. हे बघा ओढून भरला. शुभम बघा कसा खातो. चला हे बघा चला मित्रांनो झोपतो का दादा नीरज? झोपायचं नाही. उठवेन. चल हे बघ चेंजिंग. ही बघा आपली माणसं. हे सगळं सामान नीट ठेवा सांगायला आलोय मी. इन्फॉर्म करायला तुम्हाला. हा लॅपटॉप सगळं नीट ठेवा ना. झोपा नाही मी येईन उठवायला मध्ये तुम्हाला. चला मी जातो. मित्रांनो हे कोच बघून आम्हाला खूप चांगलं वाटलं. कारण आमचा कोच खूपच चांगला आहे यापेक्षा. एकदम प्रीमियम लुक देतो. आणि हा बघा तर मित्रांनो हे बघा कसे मस्त दोघे बसल्यात. काय चाललंय रे तुमचं? नाही बघा लास्ट टाइम मी आलेलो ना गोव्याला. लास्ट टाइम तेव्हा मला पण हीच सीट भेटलेली. आणि आता पण तीच भेटली. म्हणजे नशीबच गांडगं नाही ना भाई. प्रत्येक हिच्यात झोप माझे पाय नाही पुरत म्हणून मला झोपायला मजा नाही येत. पण काय करणार आता भेटले तर झोपावं लागेल. शानला वगैरे मस्त सीट भेटले ते झोपतील. पाणी बॉटल आलेली आहे. ते मित्रांनो जस्ट इथे आम्ही असं गप्पा मारत बसलेले आहे. म्हणजे असं गप्पा चालत. तर मी बघितलं मला मेसेज आला एक 799 रिचार्ज मला कोणतरी केले. वा त्याला कॉल आला ना त्याला मी 700 रुपये पाठवून 700 रिचार्ज केले. मला पैसे देईन मग फोन आला तर मला फुकट रिचार्ज होईल मस्त पैकी. अरे पण त्याला पैसे दिवायला पाहिजे आधी. कॉल करेल तेव्हा देईन काय. मी मला कॉल नाही केला अजून. किती रुपये देईल तरी? 800 वाला केले 800 देईन. मजा आहे मग फुकट रिचार्ज आहे मित्रांनो. जर त्याचा कॉल नाही आला तर माझी मजा आहे. मस्त 800 रुपये फुकट भेटतील. गोव्याचा फुकटचा प्लॅन आलाय. माझा रिचार्ज संपायला अजून 3 महिने आहेत. कारण मी 3 महिन्याचा आताच मारले ना. मला अजून मजा आहे. मग आता मजा आहे. 1.5 GB तेरा तो नसीब खुल गया. नसीब खुल गया भाई. ते मित्रांनो हे बघा रात्रीचे वाजल्या 1:30 आणि आम्हाला लागलेली भूक. ते हा बोलतो काहीतरी खाऊ काढ. ते बघा हे काढले आता मस्त दिलेलं कोणतरी पाठवून. हा बघा हर्षद पण आहे. आम्ही तिघं मस्त संपवतोय. तर मित्रांनो हे बघा 2 वाजले. सगळे झोपल्यात तरी आम्हाला झोप काय येत नाही. आम्ही कधीपासून फिरत राहिलो. दोघंच सगळे झोपले. आता आम्ही दोघंच राहिले. आता जाऊन झोपतो बरं जास्त जागा राहून फायदा. कारण आमचं 6 वाजता स्टेशन येणार आहे. त्याला झोपत नाही. आता पोरींशी बोलत आहे कधीपासून. चला आता जाऊन झोपतो आम्ही. भरपूर टाइम झाले. आपण डायरेक्ट सकाळी भेटू उठल्यानंतर. आता डायरेक्ट झोपतो आता. गुड नाईट गाईज. तर गुड मॉर्निंग गाईज. आम्ही उठलेले आहे. तर आमचं स्टेशन येणार आता. वाजल्या 7 वाजता झाले. आम्ही स्टेशन येणार आता. आणि आम्ही भोगतात दुसले आहेत. म्हणजे ट्रेनचा बघतो. आणि नीरज बघतो व्ह्यू एन्जॉयमेंट करतो तो. आणि आईच्या डोळ्यात काहीतरी गेले. भोगतात संपतच नाही.
5 किलोमीटर झाला तरी अजून काही संपत नाही. असं झालं का? ओके. तर बघूया आता. उठलो, ह्यांनी ब्रश वगैरे केला, मी काय ब्रश वगैरे केला नाही. आता आपण ब्रश केला, ह्यांनी केलाय. ब्रश नाही केला तरी काय हा बघा. अरे जाईल ना बाहेर एकटा एकटं. तर गुड मॉर्निंग गाइस. आपण उतरलाय आता फायनल थीमला आहे बघा. आपला स्टॉप होता करमाली, पण आपला नशीब की क्रॉसिंगला गाडी काढली आणि आपलं थीमला उतरायला भेटलो. आपला फायदा झाला. नशीब का केले सब. तर चला आता आम्ही जातो मस्तपैकी. बस केली, तिला जातो डायरेक्ट कलिंगूट बीचला. पोरं एक्साइटेड आहेत प्यायला, म्हणजे थंड. नाईस. तर आपली गँग बघू शकता. रॉयल एंट्री गोवा थीम मध्ये. रॉयल एंट्री. ओके. ही पब्लिक पण आपलीच आहे. तर चला जाऊया आता. ते बघा मित्रांनो, आता आम्ही बस पकडली आहे. डायरेक्ट इथून आम्ही जातील मापुसा आणि मापुसावरून डायरेक्ट कलिंगूट बीच. चला बसमध्ये जाऊया आता. बसायला आहे का बघून, नाहीतर उभंच जायला लागेल आपल्याला. आय थिंक आहे बसायला. बसून घेऊ. मित्रांनो हे बघा, मस्त कोचच्या केबिनमध्ये बसल्या बसच्या. हे बघा मस्त वाटते बसायला. आता कोची थोड्या आणि मापुसाला, मग तिथून बस पकडू डायरेक्ट कलिंगूट बीच. तर चला बसतो आता गर्दीत. तर मित्रांनो आता आम्ही उतरलो मापुसाला. तर इथून पकडतो कलिंगूट बीच. जी एक बस आहे तिथे लागते ती पकडतो. हीच ना, हीच ना. हे बघा आता मित्रांनो बस लागले, पण डायरेक्ट आपण बसतो याच्यात कलिंगूट बीच. तिथे जाम आलो बघून. मी बघून येतो एकदा, 1 सेकंद. चला आता बॅगा वगैरे ठेवतो आणि बसतो बसमध्ये मस्त. तर हे बघा आपली माणसं राहिल्यात उभी. यांना बसायला नाही भेटलं. आता 8 किलोमीटरांना उभंच जायला लागेल ना. आम्हाला बसायला भेटले तर आम्हाला फार बेस वाटतं. आणि याने डोळे दाखवा, डोला मारला इथं. चला मित्रांनो आता इथून आपल्याला 8 किलोमीटर आहे. आपला डायरेक्ट कलिंगूट बीच. मस्त रूम वगैरे घेऊन जरा आराम करू. तर चला जाऊया आता. हे बघा बस पूर्ण पॅक आहे, पण पहिल्यापेक्षा तरी चांगली आहे बस ही. तर मित्रांनो आता पोहोचतील आम्ही थोड्याच वेळात. 5 मिनिटाचा प्रवास राहिला आमचा. ना बघा आपला मित्र भेटला आपल्याला, बाबू. चांगला खेळतो, ऑलराऊंडर आहे वाटते टीमचा. मस्त खेळतो. आणि हा त्याचा भाऊ. हे आपले मित्र झाले. आता बॅटर आहे का बॉलर? बॉलर आहे ना. ऑलराऊंडर करायचं, बॅटिंग पण करायची. हा बघा आपला फ्रेंड आहे हा. तर चला आता फ्रेंड आपले झाल्यात भरपूर इथे. तर मित्रांनो हे बघा आम्ही आता जस्ट उतरलो कलिंगूट बीचला. आता रूम शोधतो. हे चल ना नीरज पुढे. आता उतरलाय आम्ही कलिंगूट बीच. आता जातो रूम शोधतो. कारण आम्ही लास्ट टाइम तोच रूम बघतो जाऊन. मी बघू आता काय रेट काय सांगतो. आपल्याला कमी करायला लागतील पैसे. तर चला जातो. हे बघा आता बीचला उतरल्यात आम्ही कलिंगूट बीच. तर चला आता रूमवर गेल्यानंतर भेटतो तुम्हाला डायरेक्ट. तर मित्रांनो आता चाललो आम्ही रूम बघायला. मी चाललो बाईकवर. सगळे थांबल्यात. तर मी मस्त मी जातो बरं एकटा चेक करून येतो कसं काय येते. नंतर त्यांना कॉल करतो ना या बोलतो. जरा चेक करायला जातो पहिला यांच्यासोबत. हे रूमवाले आहेत, ते आम्हाला घेऊन चालले. तर जातो आता. तर मित्रांनो हे बघा आता आमची बुकिंग प्रोसेस चालू आहे. रूम वगैरे बुक केला आम्ही. आता सगळे आधार कार्ड दाखवले. आता जातील आम्ही रूममध्ये. इथे रूम आहे आमचा समोर. तर जातो आता रूममध्ये. दाखवतो रूम कसा आहे तो. एवढा पण काही चांगला नाही मिळत. डबल बेडवाला आहे. त्याला ही प्रोसेस पूर्ण करतो. तर मित्रांनो तुम्ही आपले रूम बघू शकता. सगळ्यांनी म्हणजे चेंज नाही, आम्ही नाही चेंज केलं. आम्हाला बीचला नंतर आम्ही रिसॉर्टला पोहोचतील, म्हणजे स्विमिंग पूलमध्ये पोहायचं आहे. आम्ही चेंज नाही केलं. फक्त फ्रेश झालो थोडं. हे बघा मी पण झालो. तर आम्ही दुसरा रूम दाखवतो तुम्हाला. हा आपला सेकंड रूम आहे. हा पण सेम आहे. आपण 4 ह्याच्यात 5 असं करायचं. आणि आयुष भोईर आणि आपला शुभम मालखाव मलम लावत आहे. तर चला आता आपण निघू डायरेक्ट बीचवर जायला. मस्तपैकी पोरे मस्त फिरू, बीच बघू समजा. नंतर आपण स्विमिंग पूलमध्ये पोहू. इथे जेवायला अर्धा तास झाला बसला तरी जेवण काय आमचं येत नाही. बोलते 5 मिनिट बोलतो ना, येत नाही. बसलाय राग आलाय. पण हे बघा तो बरं आम्ही चाकणं खातो. नाही एक ब्रिझर मारतो, म्हणजे मी नाही मारत, प्रज्योत मारतो. हा बघा हा पिवट्या आहे एकटा. नाही आयुष आहे एक पिवट्या. हे पितात. आम्ही चाकणं खातो. आम्ही चाकणं संपवायला आहे फक्त. चाकणं खातील आणि जेवणाला काय जेवतो आणि जातो बीचवर फिरायला मस्तपैकी. काय काय बघायला म्हणजे बीच वगैरे जातो. प्यारी समज गई. आता तोपर्यंत काय काय खातो म्हणजे चाकणं. जेवण आल्यानंतर जेवतो. तर मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे बघा. मस्त जेवतो आता. नंतर भेटू आपण. जेवतो.
हे बघा जेवतो आता मस्त. तर चला आता आम्ही चालू बीचवर, म्हणजे बीचमध्ये आलोय थोडं. हे बघा वाळू दिसते म्हणजे बीचला आलो असं आहे. चला जातो आता मस्तपैकी थोडं चिल करतो बीचवर, नंतर जातो पोहायला स्विमिंग पूलमध्ये. तर चला बघा बीच दिसायला लागलाय आता लांबूनच बघू शकता तुम्ही. जातो आम्ही पुढे. तर फायनली पोहोचलो आहे आम्ही बीचवर. आलो गोव्याला आलो, बीच गोव्याला आलो. बघूया बीच मध्ये पोहोचले आपण फायनली. आता पब्लिक बघू शकता, जशी रॉकी रूपला गर्दी असते तशी बीचवर गर्दी आहे. गोवा. तर चला आता जरा फिरतो मस्त, बघूया बोटिंग वगैरे करू. हे बघा ह्या नाचतात मस्त ना. चला एन्जॉय करूया गोवा आता. मित्रांनो इथे फोटोशूट चालू आहे. हे बघा शुभम भाई काय फोटो काढायला ऐकत नाही, पाहिजे तेवढे फोटो काढून 200 फोटो झाले त्याचे काढून. दीपूची ते नंबर लावा, दीपेश नंबर नावावर आला इथे फोटो काढायला. कलिंगूट बीच गोवा बघू शकता पब्लिक किती आहे, भरपूर अशी पब्लिक बघू शकता तुम्ही. कलिंगूट बीच भरपूर क्राऊड आहे आज. आपली पब्लिक बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आम्ही फोटो शूट केला, आम्ही चाललो, आम्ही शेवटपर्यंत तिकडे आलो. आमची माणसं गेली चिडून आमच्यावर, आम्ही फोटो काढलो. ई झुंपले गावठी नांगीवर झालं तर एक अजून तर आंगड काढले. हा आता जाऊन द्या तर आम्ही जातो. ते पण गेल्यात तर आम्ही आता पूलमध्ये पोहतील. मस्त मजा येईल पोहायला, गरम पण होते, थंडा पाणी आहे पूलमध्ये, मस्त पोहू, मजा येंगे मजा. तर चला जाऊया आपण डायरेक्ट पूलमध्ये भेटू. हे बघा 50 रुपये. आम्ही भरपूर खाला आता, कधीपासून खातच आहेत. ती 6वा क्लास आहे. कलिंगड, आंबा, सगळं काय घालं. काय नाही वेरी बरोबर फेमस लागते. हे बघा वेरी सगळी 50 रुपयाला 4-5 फालते तर मस्त लागते, टेस्टी टेस्टी. चला खातो आता. हे बघा पाणी आमच्याकडे नव्हता ना, आता 5 लिटरचा बॉटल घेतला डायरेक्ट. 2 घेतल्या, 2. तू बाईक चालाय नीरज घेऊन जातो आता पोहायला. मित्र हो आम्ही आलो आहेत आता स्विमिंग पूलवर. आमच्या सबसे बडा पूल वेव पूल बघू शकता तुम्ही. आय लव्ह गोवा असं लिहिले आणि हा आमचा स्विमिंग पूल. आता आम्ही आता उतरले आणि पाणी भरपूर थंड आहे. आपली वाट लागणार आहे. आणि हा आयटमशी बोलतो. हे फिरायला येतात का पोरांची बोलायला काय, पोरींची बोलायला काय माहीत. तर चला चालेल तू बोल मम्मी. चला आता आपण पोहूया मस्त. उडी मारतो मी, आयफोन पाण्यात नेतो आज डायरेक्ट. चलो पाणी जाम. मित्रांनो बघू शकता सगळी डरपकली एकटाच पाणी उतरले. बघा कोण उतरले का, थोडं थंड पाणी येतं. मी खा शेर दिल घाबरत नाही. डरपक आता आला. गोव्याला आले, घाबरायला नाही आले. पता रहे ना किसी का यही कहे ये पल जिंदगी का के खुद गर्ज सी ख्वाहिश लिए बेसास भी हम तुम जिए है गुलाबी गुलाबी समा. सूरज डूबा है यारो दो घुट नशे के मारो रास्ते भुला दो सारे घर बार के. सूरज डूबा है यारो दो घुट नशे के मारो दम तुम भुला दो सारे संसार के. तर मित्रांनो ही सगळी घाबरली पोहायला त्या थंड्या पाण्यात. बोलते आता बीचला जाऊ. ते बघा आम्ही असंच चालतो. मी नाही घेऊ शकतो, कोण नाही गेलं, मी घरीच गेलो. तर मित्रांनो बघा ही सगळी डरपॉक निघाली, घाबरली त्यात पोहायला. तर आता बोलले बीचला जा पोहायला, गरम पाणी आहे ना. तर चला आता मोबाईल लॉक करता ना, मोबाईल लॉक करतो. जातो डायरेक्ट आता बीचला पोहायला. चला आवड्या आल्यावर भेटतो. व्हिडिओ तर नाही बोलू शकत, सॉरी गाईज. तर मित्रांनो हे बघा आम्ही जस्ट फ्रेश झालो सगळे मस्त आंघोळ वगैरे करून. तर आता मला जेवण बनवायचं. आम्ही गेलो आणायला बाहेर सगळं महागच आहे. चिकन मटन सगळं म्हणजे महाग आहे, डायरेक्ट आणायचं. तर आम्ही आता गाड्या केले, चिकन घेऊन येतो आणि शेगडी मागवली आता, तो ती पण घेऊन येतो. डायरेक्ट आम्हीच बनवतो मस्त. आम्ही कुक आहे स्वतः. नीरज पण कुक आहे, हर्षद पण कुक आहे, आहेत कुक आपल्याकडे बाबू. तर आम्ही कुक आहेत आमच्यात. आम्ही बनवतो स्वतः. बुका स्वतः बनवून खाऊ कसं वाटते ते. एवढं पण स्वस्त आणि मस्त. स्वतः बनवून खायला पण जास्त भेटतं. चला आम्ही आता जातो शेगडी वगैरे आणायला, ती घेऊन येतो. चिकन मटन आणायला गेल्यात आपले प्रितेश वगैरे. तर
तर चला जाऊ आता मग खाली. मित्रांनो बघा आपला शेगडी देऊन गेला हा, याने सगळी भांडी वगैरे आणून दिली. आता तर गाई चम्मच वगैरे दिलेले आहेत. तू पण आहे का? आयुष भोईर ना? हो बैल तुला अगोदर इंट्रोडक्ट केले मी. हो. तर चला हे बघा आता आपला सामान आले. आता आपण सगळा सेटअप लावू न बनवून घेऊ. थोड्या वेळा आम्ही सेटअप लावतो. आता हे बघा मित्रांनो आपलं सगळं सामान आलं. आता बटाटा कांदा आणि प्रजत लागलाय कटिंग करायला. आणि बघा इथे आपलं चिकन आले. आता आम्ही साफ करू चिकन वगैरे. आणि इथे आपला अख्खा सेटअप लावलाय. आता बघू शकता. आता आम्ही मस्त जेवण भात चिकन वगैरे सगळं करतो. सगळं काम करून घेतो. आणि आपला एक पेशंट जरा आजारी आहे त्याला करतो. आता आपण राईस ठेवले. आताच ठेवले. काय नाही झालं असं. हे बघा आताच ठेवले. होईल आरामात. बासमती मस्तपैकी जेवायचं आज. बासमती नाही ना. आपला कटर बघा मस्त लाजतो कटिंग करायला. पण हे बघा नाही मस्त कटिंग करतो. लहान लहान करू दे. आता आपण करून घेऊ सगळं मस्त. आणि बघू शकता एक भाजी बनवायला 17 हात लागल्यात. म्हणजे आपली मुलं मेहनत भरपूर करतात. बघू शकता. आता कांदा आणि टॅमॅटो मारतो. ह्याचे आपले वाटण टाकले लाल कर बाबू ते असं मिक्सर पहिले. आणि आपलं चिकन बघू शकता रेडी आहे जाण्यासाठी. आणि इथला व्ह्यू पण बघू शकता तुम्ही. सुंदर असा व्ह्यू. आणि भाजीचा फायनल लुक आलेला आहे. 90% भाजी झाली. आता थोडा मसाला वगैरे टाकतो आणि बनवतो मस्तपैकी. हे गरम मसाला टाक. तर मित्रांनो बघा आता अंडे पोले काढतो आम्ही मस्त चाकण्यासाठी. काय चाकण्यासाठी हाय ते कर हाय. हे बघा अंडा पोला मस्तपैकी. आता 5-6 अंड्याचे पोले काढतो आणि कांदा टाकून मजा येईल. आपली भाजी आहे रेडी झाली. आता ही दिसत नाही. तर मित्रांनो अंडा पोला काढतो मस्त. आप चमच्याने टाक ना. चमच्याने टाक ना. हे बघा मस्त पैकी ऑमलेट. ऑमलेट कांदेवाला ऑमलेट. हे बघा आता मस्त मोठाच ऑमलेट चांगला बनेल. तापाने पण होईल ते. राहू देत आपण चुकलंय थोडं मस्त. आणि अजून थोडे बनवतो. 4-5 ऑमलेट होतील एवढं बनवतो. चला ऑमलेट बनवूया आता. तर मित्रांनो बघा बसतो आता मस्त पार्टीला. थंडा वगैरे पितो. हे बघा आम्ही स्वीट वाईन वगैरे त्यापेक्षा फोटो मध्ये पितो आम्ही. तर चला हे बघा आपली भाजी काढतो. चला बसतो आपण नंतर भेटू. तो चलिए शुरू करते हैं. तर मित्रांनो आता आमचं खाऊन पिऊन झालं. पार्टी झाली म्हणजे आम्ही थंडाच पिला. तर आता आम्ही नाचतो थोड्याला. आमची पोरं डान्स करायला रेडी आहेत. ए गाणं लाव रे. ए डीजे मास्टर गाणं लाव. भाजी आम्ही बनवली मस्त झाली. बिमार आदमी. नीरज भाई खोल जा दरवाजा खोल. उलट्या करतो वाटते तो. तर मित्रांनो आता रूम वगैरे मध्ये नाचलो मस्त. तर ते तो बोले साऊंड वाजू नका रूम वर. आता आम्ही निघालो चालू बीचला जाऊन नसतो मस्त. हे बघा सगळे निघाले. आता जाऊन बीचला नाचतो. बघूया साऊंड चालू असते कारण साऊंड चालू असतो तिथे. तर जाऊन नाचतो मस्त. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लाइटिंग मला किती सुंदर केल्या यांनी. मस्त वाटते. लाइटिंगचे हार्ट बनवल्यात. स्टार बनवल्यात. झाडा पण सजवल्यात. मस्त वाटते. वा एक नंबर वाटते. नाईटचा नजारा आहे. नाईटचा इथे मॅच चालू आहे बघू शकता तुम्ही. मस्त लाइटिंगने सजवल्या. पण हे बघा आय लव्ह गोवा. आणि भरती बघू शकता तुम्ही किती आले. कारण आपण दुपारी आलो तेव्हा पाणी कुठे होतं आणि आता पाणी कुठे आलाय. बघू शकता लाटा पण पेटतात निळ्या रंगाने. आपली पोरं फिरतात मस्त. हे बघा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लाइटिंगने कसं सजवले. एक नंबर वाटते. पूर्ण लाइटिंगने कसं वाटते बघा ना. गोवा एकदम पेटता वाटतो. लाइटिंग शो आणि आयुष कोंबडी मस्त वाटते. हा पण लाइटिंगने एक नंबर. व्ह्यू बघून कसं वाटलं आयुष तुला? पहिल्यांदा
संध्याकाळचं रात्रीचं वातावरण आहा उत्तम मनाला भरून जाणार प्रसन्न होणार. बघू शकता तुम्ही, मस्त वाटते मित्रांनो. डॅन्स बघा, डॅन्स. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो रूमवर आणि आता जेवतो मस्त. पहिला जेवून घेते बघा, सगळे घ्यायला लागल्यात. मी पण घेतले, जेवतो आता मस्त, नंतर बोलू. हे बघा प्रेम यांचं दोघांचं एकाच ताटात जेवायला लागल्यात. आणि आम्ही मस्त जेवतो. हो, ब्लूटूथ चालू केलं. प्रेम बघू शकता तुम्ही. असं केल्याने प्रेम वाढते. आणि मी ते एकटा जेवतो, आपल्याला भरवायला पण कोण नाही. मित्रांनो जेवलो आम्ही, आता जरा रूमची साफसफाई करतो. ह्यांचा रूम वेगळा आहे आणि आमचा रूम वेगळा आहे. जरा ह्यांची साफसफाई करून देतो, जातो आम्ही झोपायला. हे बघा आम्ही आंबा चोरून आणलेला, चोट्टा आंबा आहे. हे बघा सगळं तुला साफसफाई करतो आम्ही आता. तर मित्रांनो रात्रीच्या वाजल्या 3 आणि आता आम्ही झोपतो. तर गुड नाईट गाईज. हे गुड नाईट कर. गुड नाईट. चला जातो आम्ही आमच्या रूम मध्ये. आता माय आहे आल रूम मध्ये. तर चला मित्रांनो आम्ही पण झोपतो आता. तर गुड नाईट कर रे हर्षल भाई. गुड नाईट गाईज, भेटू उद्या सकाळी. बाय बाय. हुआ है यारों दो घुट नशे के